छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रामनवमीची जे आहे ते धामधूम आपल्याला पाहायला मिळते। मात्र असं असताना सुद्धा काही लोकांनी जे आहे ते मुख्य रस्त्यावर अशा पद्धतीनं चारचाकी वाहन लावलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि महानगरपालिकेच्या वतीने जे रस्त्यावर लावलेली ही गाड्या अशा पद्धतीनं उचलून याच्यावर कारवाई केल्याचं चित्र सुद्धा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर आता मी छत्रपती संभाजीनगरच्या किरारपुरात आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते एक राम मंदिर आहे आणि दिवसभर जे आहे ते भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि पोलिसाच्या वतीने जे ते सातत्यानं सूचना देण्यात येतात की रस्त्यावर कुणीही वाहनं लावू नये। मात्र असं असलं तरी पोलीस आणि महानगरपालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने जे आहे ते थेट रस्त्यावर चारचाकी वाहनं लावली जातात आणि त्यामुळे जे आहे ते महानगरपालिकेच्या पथकाच्या वतीनं अशी कारवाई केली जाते आणि ही गाडी जी आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणाहून हलवण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आता महानगरपालिकेच्या वतीनं ही कारवाई या ठिकाणी सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि राम जन्म महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये, वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून ही कारवाई आता हाती घेण्यात आली। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।